ही वेळ येऊ नये असं म्हटलं जात आहे। सरकार समोर ज्या प्रकारे आनंद दुबे यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, गजानन काळेंनी देखील काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, मराठी माणसाच्या हितासाठी आज भाजपची नेमकी भूमिका काय होती? अवधूतजी, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र भाजपची भूमिका काय हा प्रश्नच उपस्थित होत नाहीये। मी मगाशी क्लिअर सांगितलं, मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणूस, मराठी माती आणि ह्या सर्व गोष्टींसाठी भारतीय जनता पक्ष वचनबद्ध आहे। आम्ही मराठीच्या आणि मराठी माणसाच्या विरोधामध्ये काय केलंय ते एक गोष्ट दाखवा। हिंदी भाषेची सक्ती कोणीही केली नाहीये। एक मुद्दा उचलायचा, आणखी ज्यांना आयुष्यात कुठचे मुद्दे मिळाले नाहीत त्यांनी एकच करायचं, भाषेमध्ये भांडणं लावायची। 1964, 65, 66, 67 चा काळ मला आठवतो। लुंगी हटाव पुंगी बजाव, त्याच्यानंतर मग आता नंतर आलं की भैया भैया भैया, आणि जी माझ्यासारखी माणसं देशाच्या एकात्मतेसाठी काम करतात त्यांना मराठी भैया म्हणायचं। तुम्ही गुजरातचा अमुक अमुक खाल्ला का म्हणायचं, म्हणजे गुजरातच्या लोकांना शिव्या द्यायच्या, उत्तर भारतीय लोकांना शिव्या द्यायच्या, दक्षिण भारतीय लोकांना शिव्या द्यायच्या। अशा प्रकारे आपण देश घडवू शकत नाही। राज्य घडवत असताना देश घडवायची जबाबदारी पण आपली असते आणि राजकीय नेत्यांनी या दृष्टीचं भान राखलं पाहिजे। एक गोष्ट सत्य आहे की अनेक लोक उत्तर भारतातील, बिहारमधील किंवा उत्तर पट्ट्यातील लोक मुंबईमध्ये नोकरी धंद्यासाठी आली, आणि ही जी नोकरी धंद्यासाठी आली त्यांना नोकरीची उपलब्धता होती। एके ठिकाणी आपण म्हणायचं की उत्तर भारतीय आणि इतर लोक मुंबईमध्ये आणि आसपास नोकरीसाठी आली, आणि दुसरीकडे म्हणायचं की मराठी माणसांना नोकऱ्या मिळत नाहीत। अहो, जर ह्या नोकऱ्या अवेलेबल असतील तर मराठी माणसांना त्या मिळाल्या पाहिजेत, पण त्या लोकांना कशा मिळतात याचा पण विचार झाला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये नोकरीची म्हणजे अवधूतजी, एकंदरीतच उत्तर भारतीयांची बाजू घेण्याचं आपण ठरवलेलं आहे का? राष्ट्रीय प्रवक्ते जे आहेत भारतीय विकास सेनेचे राजेश त्रिपाठी, मी आपल्याकडे देखील येणार आहे।